गणेश सावंत व्यासपीठावरती आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू नक्कीच वाईटचा इशारा श्री गणेश नक्कीच झाला एका धाब्याने. आपण क्रिकेटबद्दल सांगायला गेलं ना, आपण कित्येक स्पर्धा पाहतो आणि इथून एक सिंगल जरूर मिळाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. पहिला चेंडू इथून हलक्या हाताने खेळून काढला, एक सिंगल मिळाले आणि कुसरून हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला संघ कुसरून म्हटलं तर अर्थातच सूरज झाला आणि विजय झाला. कुसरून एक्सप्रेस म्हणून विजयला ओळखलं जातं. अरे कित्येक स्पर्धा गाजवला टीम कुसरून पुन्हा एकदा बोला तयार. पुढे खेळायचा प्रयत्न होता मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर आला. वाईटचा इशारा पंचांचा अजून एक वाईट. अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये या संघासमोर, कारण या संघाने ना कित्येकाला पाणी पाजलं, कित्येकाला धूळ चारल्या, कित्येक स्पर्धा गाजवला टीम कुसरून या संघाला. बॉल तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढे खेळलाय, उंचत केलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, टिपलाय झेल. पहिला मासा गळ्याला लागलाय. महत्वाचा खेळाडू माश्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून जाळ्यामध्ये अडकला आणि इथून झेल टिपला. फलंदाज माघारी परततोय. पहिला धक्का टीम लागतोय कुसरूनला, माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला इथून आपल्याला पाहायला मिळतं आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळालं 4 धावा धावफलकावरती आहे. 4 आणि स्कोरबोर्ड 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं चेंडू झालं आतापर्यंत या षटकामधला, ते मात्र 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू झालेत. स्पीड अप घ्या टीम कुसरून. मैदानाच्या आतमध्ये ना बॅटरला लगेच तयार ठेवायचा, कारण ही चॅम्पियन ट्रॉफी आहे ना अतिशय चांगली. मी कालच उल्लेख केला, उद्याचा दिवस खास असणार आहे. सगळे मान्यवर व्यासपीठ भरलेलं दिसेल, कारण जसं फायनलची मॅच चालू होईल ना एक क्रीडांगण भरलेलं दिसेल आणि ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. आपण नक्कीच पाहतोय. सगळ्यांना फलंदाज बॅटर आलाय नवीन, कृष्णा नवीन बॅटर येतोय. मागे येऊन खेळाय क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतं. फास्ट क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, वन पाऊस थांबवला आणि इथून बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकले. 6 आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट. आतापर्यंत 1 विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. टप्पा पडल्यानंतर वाईट. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होत नाहीये. गोलंदाज आपण पाहतो जर्सी नंबर 18. इथून धावसंख्या धावफलकावरती 7 आणि स्कोरबोर्ड MS धोनीची आठवण करून जरूर दिली आहे. हा फटका देखील आपल्याला पाहायला मिळतो. जायची शक्यता होती. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये आम्ही वारंवार सूचना करत असतो, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच आपण जरूर पाहतो आणि नक्कीच उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठाला 4 चांद लावलेत. बघण्यासाठी ना मज्जा आली पाहिजे. आयोजकांना आपल्याला पाहायला मिळतं, जे पाहुणे मंडळी बसलेत ना त्यांना मॅच बघायला मज्जा आली पाहिजे. षटकार चौका येणार का या मॅच मध्ये, काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल का आपल्याला पाहायला मिळतं. घुसरून आणि एका बाजूला संघ पाहायला मिळतोय. तो संघ आपल्याला नक्कीच स्पीड अप मोठ्या फटक्यान बसून वंचित ठेवला. एक सिंगल इथून मिळती आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथून पहिलं चालू असताना धावफलक 9 आणि स्कोरबोर्ड चेंडू झाले 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू असणारा. एक चेंडू शिल्लक आहे. पहिलाच ओव्हर नंबर 1. स्पीड अप घ्या. वेळेस बंधन करायचा. आजच्या दिवसामध्ये सर्व मान्यवर आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण बघतोय एक सिंगल जरूर प्राप्त झाली आहे. सिंगल धावसंख्या जरूर पाहायला मिळेल 10च्या घरामध्ये.
तर ओव्हर षटक समाप्तलाय आणि इथून 10 धावा धावफलकावरती आहेत. स्पीडअप घ्यायचं, वेळेचं बंधन करा. 4 षटकांची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर काही सन्मानाकडे होता व्यासपीठावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आत्ताच फटाक्याच्या अतिश बातीमध्ये नक्कीच माननीय सन्माननीय अभ्यासस्तंभ गणेश सावंत आटोली गावचा सुपुत्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून आपण त्यांचा बॅनर देखील बघितला. 8 टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. काय गोलंदाजी आहे, डोळ्याची पापणी लवते की लवते, चेंडू निघून गेला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि इथून साहेबांचा मान सन्मान सत्कार होणं फार गरजेचं आहे या स्पर्धेसाठी. पाठीचा कणा, पाठीवरची थाप म्हटलं तरी हरकत नाही गणेश सावंतला. आणि इथून त्यांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा मान सन्मान सत्कार करणं गरजेचं आहे. मी विनंती करतोय इथे आयोजकांना की साहेबांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. इथून चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हो हो आलाय, बिरकावून दिलाय चेंडू सीमा रेषा पार. इट इज मिथिला असा बिग 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 षटकार. मी भुकेगा नाही साला, ठोकताय आणि सांगून देतोय यासाठी मी मैदानाच्या आतमध्ये आलो. आणि चेंडू जाईल सीमा पार, षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावा धावफलकावरती वेगाने वाढला. तर मात्र 18च्या घरामध्ये 3 चेंडू झालेत, 18 धावा. कमबॅक करणं फार इम्पॉर्टंट असतं. जर तरला महत्व क्रिकेटमध्ये नाही आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करतोय तिथे बसलेल्या सर्वांनी उठायचं, पाठी जायचं. सर्वांनी उठा, सर्वांनी. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. मगाशीच सांगितलं बाउंड्री लाईनच्या दिशेने जिथे डी झोन आहे तिथे कोणीच थांबू नका. पडदा मागे पुढे होतो. चेंडू लागला, कोणाला 1 धाव असेल तर लक्षात घ्या. स्ट्राईक रोटेट झाली किंवा मागे राहिला तर कोणीतरी नॉनस्ट्राईकलाच राहू शकतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणून प्लीज सहकार्य करा. ही स्पर्धा आपली आहे मित्रांनो. ओहो आलाय की काय, हाय हँडसम जाईल मस्तक पे दस्तक, सीमा रेषा पार. येतोय षटकार. A1 कॉलनीचा ब्रँड दाखवलाय, क्लासिकल. आणि इथून जाईल सीमा रेषा पार. काय फटके बाजी, लाजवाब, नजाकत पाहण्याजोगी. अफलातून इथे बैठून उठला फलंदाज. आलाय की काय, हो येतोय, स्वागत करतोय की काय. मात्र हो टिक फॉर टॅक, तसे उत्तर. तुम्ही 2 ठोकले ना, मी देखील कमी नाहीये. गोलंदाज सांगतोय माझ्यामध्ये देखील ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. घेतला विकेट. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सूरज या खेळाडूने ना आतापर्यंत संघाला उजाला देण्याचं काम केलंय. कित्येकांना घाम फोडलाय, कित्येकांना पाणी पाजलंय, कित्येकाला धूळ चारली. हा खेळाडू सूरज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नावात दम आहे, नावात ताकद आहे. तो सूरज आतमध्ये आलाय. आता पलटवार होणार या मॅच मध्ये, काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळणार. आणि इथून गोलंदाज देखील कमी नाहीये. षटक क्रमांक 2 चालू आहे. 1 to go. शेवटचा चेंडू 24 आणि स्कोर बोर्ड. बॉल किती आले? 5 बॉल झाले त्यांचं. पुन्हा एकदा बॉल होतो यार. हो हो मिस झाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू समजला नाहीये. इथून निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक संपलं. इथून दुसरं. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. मान्यवर नक्कीच बघण्यासाठी खुश आहेत, कारण हे माहिती आहे हे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट मध्ये जे षटकात चौकार आला ना, इथून पाहण्यासाठी मॅच होते. या मॅच मध्ये आता काहीतरी वेगळं चित्र होणार का? पुन्हा एकदा बॉल होतो यार. खोदून काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र एक लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षकाला एक सिंगल जरूर मिळाले. सूरज स्ट्राईक गेली. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक हाताळण्यासाठी तिसऱ्याला. ओव्हर नंबर 3. नाव गोलंदाजाचा रितेश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज आहे.
पुन्हा एकदा बोलवतो यार. आणि हो मी म्हंटल हा खेळाडू सहजासहजी थांबणार नाहीये आणि झेल ड्रॉप झाला की काय. आणि हो आला होता उंची गाठली फार. जर उंची गाठली नसती ना तर जरूर स्वागत केलं असतं या चेंडूने. मात्र झेल ड्रॉप झाला आणि या खेळाडूचा झेल ड्रॉप केल्यानंतर ना या क्षेत्ररक्षकाच्या कपाळाच्या आटावरती गेला असेल. थोडासा घाम तुटला असेल कारण त्याला माहिती आहे हा खेळाडू महत्वाचा टीम कुसरून संघाचा हा लकी चॅम्प आपल्याला सूरज जरूर पाहायला मिळतो. 27 आणि स्कोर बोर्ड. रितेश बॉलिंग ट्रॅक वरती. हा ट्रॅकर संधीचं सोनं करता आलं नाहीये. इथून एक सिंगल मिळेल फक्त आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागेल. मॅच मध्ये काहीतरी वेगळं होणार का. दोन्ही संघ चांगली आहेत या स्पर्धेतले आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या ही शेवटची मॅच आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. या लॉट मधली ही शेवटची मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये आटोली संघाने बाजी मारली. काय खेळ राहिला. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच गेली. टीम कुसरून आणि आटोली ही शेवटची मॅच झाली आणि संघाने नक्कीच बाजी मारून बक्षीस पात्रामध्ये गेला. आणि आज दुसरा संघ आपण पाहिला बॅटची गडा घेतली आहे. शांतता ठेवली आहे मैदानामध्ये. मोठे फटके येत नाहीये. गोलंदाजी रितेशची चांगली राहिली आहे. गोलंदाज चांगला आहे रितेश. काय बॉलिंग राहिली आहे आणि इथून चेंडू आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये 4. 2 to go. 2 चेंडू शिल्लक आहेत. सूरज सेकंडला 9 सेकंडला आपण आणि आला 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 जातोय सीमा रेषा पार. या फटक्याची वाट पाहत होतो. स्वागत केलंय षटकाराने. चेंडू जाईल सूरजच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा ब्रँड दाखवलाय. क्लासिकल षटकार पाहायला मिळतो आणि चेंडूची मागणी केली आहे. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आला. हा खेळाडूने उजाला दिला. टीम मालाही देवी कुसरून संघाला आणि टीम आपल्याला पाहायला मिळतं काही संघ देखील कमी नाहीये. गोलंदाजी रितेशची चांगली राहिली आहे. हा चेंडू थोडासा फसला. कुठेतरी टप्पा चुकला. तिथे टप्पा चुकला तिथे मात्र चेंडू देखील सीमा पार गेला. ओहो एक तेरी तर एक मेरी. मी मगाशीच सांगितलं गोलंदाजी करत असताना वेग महत्वाचा नाहीये. व्हेरिएशन असणं महत्वाचं. हा चेंडू वेगळा हाताळला. समजला नाहीये सूरजला. निर्धाव 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आता मात्र स्कोर बोर्ड तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती पाहायला मिळतं. जावा शेवटचा षटक आणखी हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आउटफील्ड फास्ट आहे. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडू मिळेपर्यंत एक सिंगल इथे मिळते. सेकंडला सूरज गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज नाव आहे गोलंदाजाचं संतोष. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी आला. बॅट घेऊन काढला. इथे क्षेत्ररक्षक लॉंगॉनला कोणी देखील नाही. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स जाईल सीमा पार. चौकार मिळतील धावा 4. माननीय सन्माननीय नितीन दादा सावंत यांना विनंती करतो व्यासपीठावरती या. दादा हे व्यासपीठ तुमचं. हे व्यासपीठाचं वजन वाढवायचे कारण ही स्पर्धा ही चॅम्पियन ट्रॉफी आपली आहे आणि नक्कीच वेलकम असेल या दादा व्यासपीठावरती. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू वाईट. या वेलकम त्यांची नाव घेतो. त्यांनी व्यासपीठावरती यायचंय कारण मोर हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय झेलचा. लोमॅस लाईन मध्ये चेंडू पडला.
आणि इथून तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं धावा कंप्लीट 2 झाल्यात. 2दा नशीब आहे, 2दा जीवनदान मिळालंय. संधीचं सोनं करायचं, इथून स्टार व्हायचं आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 42 सरळ बॅटने उचललाय, मानवंदना दिली आहे लॉक ऑन आणि लॉक ऑफच्या मधून. मी म्हटलं ही झेल पकडली असती ना तर हा षटकार आला नसता. कुठेतरी मगाशीच उल्लेख केला, ज्यांनी झेल सोडली त्याच्या कपाळाच्या आट्या वरती गेल्या, घाम फुटला कारण सूरजचा झेल ड्रॉप केला आणि आला षटकार. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 48 आणि इथून वाईट दबाव निर्माण झाला. पूर्णपणे हरकत नाहीये. टीम आपल्याला पाहायला मिळते, काही संघ देखील मजबूत आहे. बॅटिंग त्यांची अजून बाकी आहे, अजून त्यांची मॅच संपली नाहीये. खेळ त्यांचा देखील बाकी आहे. काही संघ देखील चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहे मॅच मध्ये. आणि हो हो काय गेलाय सांगतोय, साला मैं झुकेगा नाही ठोकेगा आणि जाईल सीमा पार. बिग 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 षटकार. जर्सी नंबर 26 आता मात्र पेटून उठला. मैदानाच्या आतमध्ये डोळ्याची पापणी लवते की लवते हा चेंडू टप्पापर्यंत फिरवला, गरकन सीमा पार. चलू जाईल षटकार. मेहनती अवस्था हा या मॅच मध्ये शेवटचा चेंडू आहे, हरकत नाही आहे. टीम काही देखील बाकी आहे, त्यांची फलंदाजी बाकी आहे. अजून तो संघ देखील संपला नाहीये. गोलंदाज चांगला आहे, अजून आला की काय. आणि हो मिळतील धावा 4. येईल शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 59 धाव्यांचं लक्ष्य पार करायचं टीम काहीर संघाला. तर काही सन्मानाकडे होतं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. काही मान्यवर उपस्थित आपल्याला जरूर पाहायला मिळालं. वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला नक्कीच सर्वांनी भेट दिली आपण नक्कीच बघितला. त्यांचे काही सन्मान काही सत्कार आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. तर मुन्ना क्रिकेट असोसिएशन आधारस्तंभ आपण मगाशीच उल्लेख केला. आपल्या व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित मान्यवर माननीय सन्माननीय गणेशजी सावंत यांचा मान सन्मान सत्कार इथे करायचं तर मी विनंती करतोय. आटोली आयोजित चॅम्पियन ट्रॉफी यांना विनंती करतोय की साहेबांचा इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा मान सन्मान इथे सत्कार करायचा. कारण फार डॅशिंग व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेला जरूर भेट दिली आहे तेच आपल्याला बघायला मिळतील. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. थँक्यू सो मच. वेळेतला वेळ काढला. पाठीचा कण आहे, पाठीवरची थाप आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आटोली गावचे एक सुपुत्र आहेत. त्यानंतर विनंती करतोय माननीय सन्माननीय अक्षयदादा यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. अक्षयदादा कुठे असतील ते व्यासपीठावरती या. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार करणं गरजेचं आहे. या दादा. तोपर्यंत आपण राजीव दादा यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करण्यात आजरी गावचे खजिनदार आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करणं गरजेचं आहे. कौतुक करेल असे मान्यवर आपल्याला लाभले पाहिजेत आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय आणि इथून सर्वांचा मान सन्मान सत्कार इथे होतं. त्यानंतर नागेश सावंत यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. तिकडे नाव होतं त्यांचं अक्षयदादा तुमचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर करण यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करणं गरजेचं आहे.
कारण यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. संदीप पवार यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. संदीप पवार यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा विनंती करतो. त्यानंतर मयूर दादा यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. नितीन सावंत यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. थँक्यू सो मच. वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला नक्कीच भेट दिली आपण नक्कीच पाहिलं. तर नितीन सावंत यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. थँक्यू सो मच. मॅचकडे लक्ष द्यायचं. 19 बनवलं 60 डाव्याचं लक्ष या मॅच मध्ये आमचे साथी समालोचक तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू अजित सर. सारगावांचं लक्ष असेल ते म्हणजे कायर संघाला सचिन 11 कायर या संघासाठी दुसऱ्या चेंडू प्रगती पथावर स्ट्रायकिंग एंडला उमेश पहिल्या चेंडूवरती एक धाव. दुसरा चेंडू निर्धाव आलं. एका धावेने संघाचा श्रीगणेश म्हणजे 2 चेंडू 1 धाव. बॉलिंग आठवरती दिसतो तो म्हणजे आपल्याला सूरज. कुफी संघाचा एक नावलेला गोलंदाज सूरजचा तिसरा चेंडू प्रगतीमधून मारा करेल हेमेश. पुन्हा एकदा बॅटची करावी. चेंडू चालला सर गोसंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी नाही. एका धावेने संघ पुन्हा एकदा फेरी टाकला तो म्हणजे 2च्या घरात 3 चेंडू 2 धावा. खूप मोठा असं लक्ष आहे. 24 चेंडू 60 धावांचं लक्ष आहे. म्हणजे काही संघासाठी कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल ते म्हणजे हिमेशसाठी चौथा चेंडू पुन्हा एकदा सूरज. पुन्हा एकदा शॉट आणि पुढचा फटका. चेंडू हवेमध्ये चेंडूवाली क्षेत्ररक्षण चांगला अशी झेल घेतली ती म्हणजे विजयने चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. चेंडू हवेमध्ये असेल चेंडूखाली जाऊन चांगलं असं झेल घेतली. बॅट टू वगैरे जाताना दिसतो तो म्हणजे आपल्याला हिमेश. 4 चेंडूची खेळाडू संघाची धावसंख्या झाली म्हणजे 2. अजून एक पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील आणि नवीन बॅट्समॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतो म्हणजे नितीन शिंदे मॅन फ्रॉम कायर संघाला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणजे नितीन. स्ट्रायकिंगला नितीनसाठी 5वा चेंडू सूरज याचा. पॉवर प्लेच्या अजून 2 चेंडू बाकी असतील कुठेतरी. नितीनसाठी 5वा चेंडू सूरज याचा. स्लोअर गेम चेंडू यॉर्कर चेंडू पायाला लागून निर्धाव चेंडू सांगता 5 चेंडूच्या समाधी संघाचे 2. कुठेतरी पॉवर प्लेचं षटक चांगला हाताळता दिसतो तो म्हणजे आपल्याला सूरज. पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर असं असावं हे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला सूरज देताना दिसतो. सूरजचा 1-2 शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू मारा करेल पुन्हा एकदा नितीनला या चेंडूवरती कुठेतरी मोठा प्रहार करावा लागेल. पाहूया काय होतं या चेंडूवरती. सूरज पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटचे करावून चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. एका धावेने पुन्हा एकदा संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 3च्या घरात. पॉवर प्लेच्या षटकाच्या संघाची धावसंख्या 3. अजून प्रगतीपथावर 18 चेंडू बाकी असेल. 18 चेंडूमध्ये अजून खूप साऱ्या धावा करायच्या म्हणजे काही संघासाठी स्ट्रायकिंग यायला दिसेल तो म्हणजे आपल्याला नावाजलेला फलंदाज कायर गावासाठी बिलॉंग करतो तो म्हणजे राम शिंदे. जर हाईटने छोटा असेल तरी फटके त्याचे खूप मोठे आहेत. पाहूया काय करतो राम. स्ट्रायकिंगला असेल राम. गोलंदाजीसाठी दिसेल तो म्हणजे नवीन गोलंदाज पाटण तालुक्यातील नावाजलेला गोलंदाज कुसरुंड गावातील एक नावाजलेला गोलंदाज आहे तो म्हणजे विजयचे गोलंदाजी जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तोच गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतो. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन तो म्हणजे विजय मॅन फ्रॉम कुसरुंड संघाला बिलॉंग करणारा विजय. स्ट्रायकिंगला आहे तो म्हणजे राम. मित्रांनो खरं तर दिवाळी म्हणजे आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे दिवाळी आमच्यासाठी
दसरा म्हणजे दिवाळी, आमच्यासाठी दिवाळी म्हणजे क्रिकेट, आमच्यासाठी जत्रा म्हणजे दिवाळी. आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत. क्रिकेट ह्या मोरला चॅम्पियन असू शकत, कोणतरी एक संघ चॅम्पियन असेल. पाहूया आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे. कोणता संघ चॅम्पियन होतो हे संध्याकाळीच्या सत्रामध्ये आपल्याला समजून येईल. अजूनही खूप सारे सामने बाकी आहेत. पाहूया कोणता संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव करेल, कोणतं गाव या संघाला चॅम्पियन मिळवून देईल. पाहूया आजच्या दिवसामध्ये होईल हे सर्व काय. पण थोडं मॅचला थोडं स्पीडअप घ्यायचे. पंचांची भूमिका नाबाद दिसतात ते म्हणजे आपल्याला सुनील बने आणि दीपक. गोलंदाज स्ट्राईक वरती विजय मॅन फ्रॉम कुसरूड संघ. कुसरूड संघाचा हेड डाऊन गोलंदाज म्हणजे विजय. स्ट्रायकिंग एंडला राम. चला प्रगतीपथावर पहिला चेंडू विजयाचा मारा करे राम. पहिला चेंडू पेस करताना दिसेल तो म्हणजे राम. रामसाठी पहिला चेंडू शॉर्ट टर्न पुलचा फटका. चेंडू चाललाय लेवांच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चेंडू पकडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आराम देखील पूर्ण होऊन जातील. 2 धावाने संघ पुन्हा एकदा फील्ड खेळतो म्हणजे 5च्या घरात. कुठेतरी संघाला जिंकवायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल ती म्हणजे राम. याला रामच्या बॅटमधून मोठी फटके येण्याची क्षमता आहे. गावाने त्याच्यावरती विश्वास दाखवला, टीमने त्याच्यावरती विश्वास दाखवला. ओपनिंगला पाठवलेला फलंदाज तो म्हणजे राम. रामसाठी दुसरा चेंडू स्ट्रायकिंग राम. विजयचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा फटका फिरकावून फेकण्याचा चेंडूच्या आधार सर एका धावेसाठी एका धावावरती समाधान मानावे लागेल ते म्हणजे राम. याला स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा दिसतोय म्हणजे आपल्याला बलाढ्य बॉडीचा बलाढ्य छातीचा तो म्हणजे नितीन. नितीनने 2 चेंडू फेस केले. 2 चेंडूमध्ये 1 धाव केली. नितीनसाठी तिसरा चेंडू असेल तो म्हणजे विजयाचा. काहीतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. कायरे या संघाला कुठेतरी संघ जिंकवायचा असेल तर विजयचा तिसरा चेंडू मारा करेल पुन्हा एकदा नितीन. पाहूया काय होतं चेंडूवरती. नितीनसाठी तिसरा चेंडू विजयाचा. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू शॉर्ट अँड पुलचा फटका. पुन्हा एकदा चेंडू आवडते. बॅक टू द आउट. नितीन बोललो होतो हा पहिलाच गोलंदाज कुसरूड संघाचा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून नावाजला जाणारा विजय कुसरूड संघाला बिलॉंग करतो. खूप गावाचं नाव मोठ्या स्तरावर नेल्यामध्ये विजय आणि एक वेगवान गोलंदाजाच्या वेगवान गोलंदाज म्हटले जाते ते म्हणजे विजय. विजयच्या तिसऱ्या चेंडूवरती बळी भेटला ते म्हणजे नितीन याचा. नितीनला तंबुरी दिशेने परतवले. स्ट्रायकिंग यायला दिसेल तो म्हणजे पुन्हा एकदा आपला नवीन फलंदाज आणि हा एक नावाजलेला फलंदाज आहे. अनिलसाठी चौथा चेंडू. पुन्हा एकदा विजय. पुन्हा एकदा स्लोअर गेमचा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा चेंज केला. चव्हाणच्या दोन्ही पश्चात वाईट चेंडूने संघाची धावसंख्या पुढे एकदा एकाने दाखवली टीममध्ये 7च्या घरात. अजूनही एकही फटका मोठा आलेला नाही काय या संघाकडून. पाहूया कोण मारते पहिला मोठा फटका. विजयचा चौथा चेंडू प्रगतीपथावर मारा करेल आणि फुलटा चेंडू चांगला असा यॉर्कर घेऊन देतो म्हणजे विजयाचा. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल ते म्हणजे अनिल याला. चांगले असे गोलंदाज वेगवान गोलंदाजी बोलले झाले तरी काहीच नाही. सूरजची वेगवान गोलंदाजा 7 संघ पुसला म्हणजे 8च्या घरात 4 चेंडू 8 धावा. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग यायला दिसतो तो म्हणजे आपल्याला राम. सूरजची जी पाण्याची गोलंदाजी ऍक्शन बघायला खूप छान आहे. पुन्हा एकदा स्लोअर गेम. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू. चांगला टप्पा ऍपिली निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतो. स्लोअर गेम फास्ट चेंज सर्व 1 धाव. या चेंडूवरती 1 धाव मिळाली जाईल. एका धावाने संघ पुढे ढकलतो. 5 चेंडूचा संघाची संख्या 9. कुठेतरी मोठा फटका यावेच लागेल या चेंडूवरती कारण दुसऱ्या षटकात शेवटचा चेंडू आहे तो म्हणजे सूरज याचा. या चेंडूवरती एक तरी मोठा फटका यावाच लागेल राम याला. मला तरी कुठेतरी आता दिसतोय पंचांनी राम याला आउट दिले. बॅक टू बॅक जाताना दिसतोय म्हणजे आपल्याला राम मोठा फलंदाज. आता नवीन फलंदाज असेल तो म्हणजे स्ट्रायकिंग याला निलेश. दुसऱ्या षटकात शेवटचा चेंडू 1 to 0. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सूरजाचा. चांगली अशी गोलंदाजी सूरजची. 1 to 0 शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा तर्रार चेंडू हवेमध्ये लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिले. चेंडू चालका सीमारेषा लगत चांगला असे झेल बोलावे लागेल
अर्जुन याची चांगली अशी झोल काही सिंहाला लगत झोल घेतलेली बॅक टू बॅक चांगलं लागेल तो म्हणजे निलेश याला कुठेतरी फटका खेळण्याचा चांगला प्रयत्न केला तो म्हणजे निलेश याने पण परत तंबूचा दिशा परतावी लागेल तो म्हणजे निलेश याला चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सूर्यला का त्याचं नाव गावाने त्याच्यावरती विश्वास दाखवला का त्याला नाव पडले कुसरून एक्सप्रेस म्हणून विजय चांगले गोलंदाजी दिसते ती म्हणजे विजयची 2 षटकाच्या संवादाने संघाची धावसंख्या 9 स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो म्हणजे आपल्याला आणि नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे आशिष तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पेस करेल तो म्हणजे अनिल स्ट्रायकिंग एंडला अनिल पाहूया अनिल काय करतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा शॉर्ट पूलचा फटका ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न चांगला असा टप्पा होता अचूक टप्पा होता निर्धाव चेंडूची सांगता दिसते पहिला चेंडू निर्धाव चांगला असे गोलंदाजी दिसते ती म्हणजे कुसरून संघाकडून गोलंदाजी तर खूप छानच आहे कुसरून संघाचे असे त्याचा पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर पाहूया अनिल काय करतो आपल्या संघाने दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चेंडू पेस करेल पुन्हा एकदा अनिल असे जसा तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टाकणार चांगला असा टप्पा अचूक टप्पा वेगवान गोलंदाजी आशिषाचे लगातारचे 2 निर्धाव चेंडू दिसतात आपल्याला अनिल याच्यासाठी अनिलला कुठेतरी आपल्या संघाचं खूप मोठं लक्ष आहे कुठेतरी मोठी फटकेबाजी करेल त्याच आपला संघ बॅकफुटला फ्रंटफुटला दिसेल पाहिलं काय करतोय अनिलसाठी तिसरा चेंडू पुन्हा एकदा आशिषचा पुन्हा एकदा तोच चेंडू होता पण पराजय लागेल चेंडू काळीपूरच्या दिशेने जातो गच्चाचं सेक्युरेशन दिसते 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न रनआउटचा चान्स 2 धावा अलार्म बिकल्या पूर्ण होऊन जातील 2 धावांनी संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 11च्या घरात 3 चेंडूच्या समोर संघाची संख्या 11 पुन्हा एकदा स्ट्रायकिंग अनिलच्या फटक्यामधून कुठेतरी एक मोठा फटका यावाच लागेल अजूनही काही संघाच्या फलंदाजाकडून कोणाच्याही फलंदाजामधून एकही मोठा फटका आलेला नाही कोणाला तरी आपली बॅट खोलावी लागेल कोणाला तरी आपली बॅट मधून षटकार चौकार आणावी लागतील पाहावं कोण आणतो या पहिला षटकार चौकार आणण्यासाठी पुढचा चेंडू पण आता कुठेतरी दिशा भरकटताना दिसते तो म्हणजे आपल्याला आशिष एका धावाने पुन्हा एकदा संघ पुढे ढकलला तो म्हणजे 12च्या घरात अजून या षटकातील 3 चेंडू बाकी असतील आशिष याचे पाहावं किती धावा येतील या 3 चेंडूवरती आशिषचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग यायला आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा फिरून फिटकावून देण्याचा प्रयत्न बॅटची करावून पुन्हा एकदा चेंडू चालला तो म्हणजे घोषांक क्षेत्रामध्ये एका धावेवरती समाधान मानावे लागले जो अनिल याला एका धावेने संघ अजून एकदा फिरवलं केला तो म्हणजे 13च्या घरात एका धावेने संघ कुठेतरी बॅकफुटला दिसेल कुठेतरी संघ फ्रंटफुटला आणायचा असेल तर कुठेतरी मोठी फलंदाजी करावी लागेल काय या संघाला कोण असा फलंदाज असेल तो आपल्या संघाला फ्रंटफुटला आणू शकतील पाहूया आणण्यासाठी 5वा चेंडू पुन्हा एकदा आशिष पुन्हा एकदा वेगवान चेंडू पुन्हा एकदा तोच टप्पा असा वेगवान चेंडू अनिलसाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता 5वा चेंडू देखील आपल्याला निर्धाव दिसतोय अजून तिसऱ्या षटकात 1 चेंडू बाकी असेल कुठेतरी मोठा फटका मारावा लागेल तो म्हणजे अनिल याला पाहूया काय करतोय अनिल या शेवटच्या चेंडूवरती अनिलसाठी 1 टू गो तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आशिष वेगवान गोलंदाजीची सांगता करावी लागेल दुसऱ्या संघाचे वेगवान गोलंदाजी आपल्याला दिसतात शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडची दिशा पकडली पण पुन्हा एकदा दिशा भरकटली पुन्हा एकदा वाईट चेंडू पुन्हा एकदा 1 धावेने संघ पुढे ढकलेल तो म्हणजे 14च्या घरात कुठेतरी एकतरी मोठा फटका यावा लागेल तो म्हणजे कायरी संघाच्या फलंदाजाकडून पाहू येतो का कोणाच्या फलंदाजीमधून मोठा षटकार चौकार अजून एकही फलंदाजामधून मोठा फटका आलेला नाही अनिलसाठी शेवटचा चेंडू पाहूया आशिषाचा पुन्हा एकदा स्लो वर घेऊन चांगली बॅट फिरकण्याचा प्रयत्न लेखून पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता काय गोलंदाजी आहे आशिषाची लगातारचे 3 चेंडू पहिले निर्धाव पुन्हा एकदा वाईट पुन्हा एकदा 2 आले गोलंदाजी असावी तर असे असावे या गावामध्ये खूप सारे चांगले क्रिकेटर मला एका गावातील 2 ते 3 टीम आहेत असे मला बोलावे लागेल कारण हे गावामध्ये खूप सारे क्रिकेटर आहेत ते म्हणजे कुसरूड संघामध्ये वेगवान गोलंदाज देखील आहेत विजयच्या हाताखाली खेळणारे गोलंदाज आहेत म्हणूनच एवढा तरार गोलंदाजी म्हणावे लागेल 3 षटकाच्या समोर संघाची धावसंख्या ते आहे म्हणजे 14च्या घरात अजून 6 चेंडू खूप साऱ्या धावा लागतील म्हणजे काही संघाला चला पंच मॅचला थोडं स्पीड अप करायचे
नवीन गोलंदाज दिसेल आपल्याला तो म्हणजे कुसरूड संघाकडून चौथं षटक घेऊन येत आहेत प्रगतीपथावर अर्जुनचा पहिला चेंडू चेस करेल तो म्हणजे स्ट्रायकिंग यायला दिसतील तो म्हणजे आपल्याला संतोष अर्जुनचा पहिला चेंडू स्लोवर गेम फुल टचचा चेंडू चांगला असं यार्कर गेम निर्धाव चेंडूची सांगता पहिला चेंडू निर्धाव काय वेगवान गोलंदाज आहे चारी गोलंदाजाचा पहिला चेंडू असेल तो एकदम वेगवान आहे गोलंदाजी कशी असावी तर अशी असावी काय गोलंदाजी करते ते म्हणजे कुसरूड संघ पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर कुठेतरी पूर्णपणे संघ बॅकफुटला जाताना दिसतो तो म्हणजे आपल्याला कायर संघ अजून 5 चेंडू बाकी असते दुसरा चेंडू प्रगतीपथावर मारा करत पुन्हा एकदा संतोष पुन्हा एकदा यार्कर गेम पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू फिरकावून दिलाय एक धाव घेतलं एकाच धावावर समाधान मानलंय ते म्हणजे संतोष याने वेगवान गोलंदाजी सांगता करताना दिसतो तो म्हणजे कुसरूड संघ काय गोलंदाजी कसे असावे तर असं असावे हे गोलंदाज कुसरूड गावचे आहेत सुरतच्या हाताखाली खेळणारे गोलंदाज म्हणून एवढे गोलंदाज वेगवान आहेत पाटण अश्विनमध्ये देखील त्यांची टीम आहे तिथे देखील त्यांचा गोलंदाजीचा थरारक होतो तिसरा चेंडू प्रगती स्ट्रायकिंग आणि पुन्हा एकदा यार्कर गेम आणि दांडी गोल बॅक टू डग आउट आणि काय गोलंदाज काय वेगवान चेंडू होता पाहू शकता काय वेगवान चेंडूची सांगता दिसते ती म्हणजे आपल्याला अर्जुन याची काय तिसरा चेंडू वेगवान होता सरळ जाऊन आदळत म्हणजे स्टंपा उद्ध्वस्त केलं ते म्हणजे अनिल याच्या आता स्ट्रायक यायला दिसेल ते म्हणजे नवीन फलंदाज ऋषीसाठी चौथा चेंडू शॉर्ट अँड पुलचा फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली चांगले असे चेंडू पुन्हा एकदा बॅक टू डग आउट ऋषी काय गोलंदाज या गोलंदाजीवर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे 4 चेंडू मधून बघता 3 चेंडू निर्धाव आले एका चेंडूवरती 1 धाव आले 4 चेंडू प्रगतीपथावर 5वा चेंडू पुन्हा एकदा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पूर्णपणे सामना फिरवला दिसला म्हणजे कुसरूड संघ आपल्या बाजूने काय पुन्हा एकदा फटका हॅट्रिक झाली आपल्याला पुन्हा सुरतची हॅट्रिक दिसते आपल्याला अर्जुनाची काय गोलंदाज असावी तर असा असावी लगातार जे 3 चेंडू 3 बळी घेतले ते म्हणजे कायर संघाचे हॅट्रिक झाले आज गोलंदाजासाठी एकदा तरी टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो गोलंदाज कसा असावा तर असा असावा मला तरी वाटतं मोरणा क्रिकेट असूनही पहिले हॅट्रिक असेल असं मला तरी वाटतं दुसरे हॅट्रिक असेल असं मला तरी वाटतं काय गोलंदाजी आहे सुरू पूर्णपणे सामना आपल्याकडे वळवून घेतला ते म्हणजे कुसरूड संघाने बेस्ट ऑफ लक कुसरूड संघ पाटणच्या आरपीएचच्या अपेक्षा माननीय सन्माननीय आपल्याला जरूर पाहायला मिळतात संतोषजी